एवढं जाड कातडीचं सरकार आहे, निर्दयी सरकार आहे. केंद्र शासन असन, राज्य शासन असन किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील, पंतप्रधान मोदी साहेब असतील, यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. फक्त आमदार येतात, भेटून जातात, लोकप्रतिनिधी येतात, भेटून जातात. आमच्या सूरजदादाच्या जीविताला जर काही झालं तर मी स्वाभिमानीचा एक कार्यकर्ता म्हणून, शेतकऱ्यांचा सुपुत्र म्हणून, जशी जंतर मंतरला तरुणाई उतरवली होती याचप्रमाणे आता 2 दिवसामध्ये राजू शेट्टी साहेब जुन्नर तालुक्यात येतात. हंगामा होईल हे पण तुम्हाला सांगतो. आणि जर तुम्ही आमचं जल जंगल आणि जमीन नष्ट करण्याचा प्रयत्न करत असाल, कुकडी प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या प्रकल्पाला पाणी उचलणार आहे. आम्ही पाण्याचा थेंब देखील कुकडी प्रकल्पातील हे अदानीच्या प्रकल्पाला उचलून देणार नाही. आणि जर अदानीनी काही त्यांच्या बळाचा वापर केला, शासनाला बरोबर घेऊन केंद्र शासनाच्या बळाचा वापर केला, तर त्यांना हे पुढील काळामध्ये शेतकऱ्यांचा आक्रोश आणि शेतकऱ्यांचा हंगामा काय असतो. आज आम्ही आक्रमकपणे बोलतो, नुसतं बोलत राहायचं, त्यांनी ऐकत राहायचं. काल देखील आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं. त्या ठिकाणी आपले देवरामजी लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, अतुलजी बेनके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात तिथं त्या ठिकाणी जनावर देखील शेतकऱ्यांची आणली होती. परंतु त्या ठिकाणी देखील शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. आजी आमदारांचं कुठलंही म्हणणं शासन ऐकत नसन तर मग लोकप्रतिनिधी निवडून कशासाठी दिलेले आहेत. आज खासदार साहेबांचं कुणी ऐकत नसन, आमदार साहेबांचं कुणी ऐकत नसन, तर 21 तारखेची जनसुनावणी रद्द झाली नाही तर पुढील काळामध्ये, आणि सूरजदादांचे आता 8वा दिवस आहे, तब्येत एकदम, आता मी 2 दिवसापूर्वी आलो होतो, आता परत आलो या ठिकाणी, आणि सूरजदादांची तब्येत अतिशय खालावत चाललेली आहे. जर त्या सूरजदादांच्या तब्येतीला काही झालं तर मोठ्या प्रमाणात त्याचा रोषाला किंवा आमच्या तरुणाईच्या रोषाला, शेतकऱ्यांच्या रोषाला या ठिकाणी सरकारला किंवा जे अधिकारी असतील अदानी अंबानीचे, त्यांच्या रोषाला अदानी अंबानीला सामोरे जावं लागेल. आणि सरकार अदानी किंवा अंबानी यांच्या घशात आपला देश पूर्ण घालतंय का काय, असं देखील आम्हाला निश्चितपणे पुढील काळात आपल्याला मोठ्या संकटाला सामोरे जावं लागेल. जर आता या ठिकाणी आपण जर पेटून उठलो नाही, आता अजून काय काय करायचंय. त्या ठिकाणी बनकर फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय आला होता. 10-15 हजार लोक त्या ठिकाणी येतात. आदिवासी समाज येतो, शेतकरी बांधव येतो, तरी शासनापर्यंत या ठिकाणी माहिती जात नाही. आणि जर माहिती जात नसेल, जर आम्हाला बोंबलून जर आमच्या मागण्या तुमच्यापर्यंत जात नसेल, तर आता आम्हाला दांडकी हातात घ्याव्या लागतील. हे पण तुम्हाला या निमित्ताने सांगतो. भविष्य काळात तरुणांची माती भडकवण्याचं काम शासनाने करू नये. आज मी आक्रमक बोलतो म्हणजे आज किचकट प्रसंगात सामोरे जात आहे सूरजदादा वाजगे, आणि त्यांच्या जर जीविताला काही झालं तर तरुणाई ऐकणार नाही. आणि त्याचं सर्वस्वी जबाबदार शासन असन, केंद्र शासन असन, आणि राज्य शासनाने त्याची तात्काळ मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लक्ष घालावं. आज कलेक्टरला सांगितलंय, आमदारांनी फोन केलाय कलेक्टरला, प्रांत येऊन गेले, आणि जरी त्याच्यातून काही मार्ग निघत नसेल तर उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री किंवा जी व्यवस्था असेल शासनाची, त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालून तात्काळ हे उपोषण मागे घेतलं पाहिजे. या उपोषणाची अख्ख्या जगभर, महाराष्ट्रात चर्चेत आहेच, अख्ख्या जगात चर्चा झालेली आहे. भारत देशामध्ये सूरजदादांच्या उपोषणाची चर्चा आहे. आज अख्ख्या नॅशनल चॅनलला बातम्या दाखवत आहेत, रोज बातम्या येत आहेत. मग ही बघायची भूमिका शासन कशासाठी घेते. या निमित्ताने या ठिकाणी अनेक शेतकरी येऊन जातात. जवळजवळ उपोषण कालावधीमध्ये 10 ते 15 हजार शेतकरी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. अनेक प्रतिनिधी या ठिकाणी येतात, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी या ठिकाणी येतात. स्वाभिमानी आक्रोश आव्हान देते, आणि त्याला देखील खेराची टोपली जर शासन दाखवत असेल तर ही खेदाची बाब आहे. आणि शासनाला मी अनेक वेळा विनंती केलेली आहे. प्रभाकरजी बांगर आमचे जिल्हाध्यक्ष त्यावेळेला येऊन गेलेले आहेत. आता उद्या देखील सूरजदादांची भेट घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी बांगर येणार आहेत. परंतु या ठिकाणी आमची आखी संघटना या ठिकाणी आणायला लागली तरी चालेल, पण यांना न्याय मिळाल्याशिवाय आणि तात्काळ 21 तारखेची सुनावणी शासनाने मागे घ्यावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद.